27 मार्च 2019 चा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात नोंदवला जाईल. भारताने अवकाशातला उपग्रह पृथ्वीवरून मिसाईल पाठवून उद्ध्वस्त करता येण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली. अवकाशातला असा उपग्रह नष्ट करण्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आधुनिक भारताने घेतलेली ही आणखी एक मोठी झेप आहे. भारताचं संपर्क, दळणवळण आणि सुरक्षा व्यवस्था यामध्ये अनमोल असं योगदान देणारी ही घटना आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत जगाच्या किंचितही मागे नाही. असलाच तर काकणभर 2 पावलं पुढे असण्याचीच योजना आहे. या सगळ्याचं दृश्य रूप म्हणजे 27 मार्च 2019 ची चाचणी, मिशन शक्ती. आपण सगळे भारतीय आहोत याचा ज्याला त्याला आपापला विचार करून आपापल्या सर्व कारणांसहित एक योग्य आणि सार्थ अभिमान असेलच किंवा असेल अशी मी आशा बाळगतो, विश्वास बाळगतो. असा भारतीय असण्याचा एक सार्थ अभिमान आणि ज्यामध्ये दुसऱ्या कोणाही बद्दल दुरावा, द्वेष किंवा तुच्छता नाही, तसा असण्याची आवश्यकता सुद्धा नाही. उलट तसा अभिमान हा प्रतिक्रियावादी आहे. आपल्या भारतीय असण्याचा विधायक अभिमान का असावा याच्या कारणांचा जर शोध घ्यायचा झाला तर इतिहासापासून तत्वज्ञानापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी हा त्या अभिमानाचा विषय असू शकतो. मात्र त्यामध्ये जर शोधलं की आता समकालीन आणि आधुनिक काळात अभिमान बाळगावा असं काय आहे, म्हणजेच आधुनिक काळात म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या मोठ्या उपलब्धी कोणत्या, तर त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची भरारी हा निदान टॉप 3 मध्ये म्हणता येईल. माझ्या मनात अन्य 2 विषय, आधुनिक भारताची लोकशाही आणि भारताच्या एकात्मतेचा स्वातंत्र्यानंतर वाढत जाणारा, अधिक भक्कम होत जाणारा आविष्कार, हे आहेत विषय. पण ते आत्ताचे नाहीत. आत्ताचा विषय स्वातंत्र्योत्तर वाटचालीत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने घेतलेली भरारी. मध्य युगातल्या सुमारे 1000भर वर्षात दुर्दैवाने आपण सातत्याने शत्रूंकडून हारत गेलो, आक्रमक येत गेले आणि भारताची बनली जणू एक धर्मशाळा. कोणीही यावं, या देशाला लुटावं आणि इथे आपलं बस्तान बसवावं. अशा वेळी एक यशस्वी प्रतिहल्ला करायला आपल्याला शिवाजी महाराजांनी शिकवलं. त्या शिवाजी महाराजांपासूनचा सुद्धा मध्ययुगाचा धडा आहे की दरवेळी आपण जगाच्या मागे पडत गेलो. जग कुठे चाललंय, आधुनिक बदल काय होत आहेत याचं कुठेतरी आपलं भान साधारण इसवी सन 1000च्या आसपास हरवलं. येणारा शत्रू संख्येने मुठभरच होता, पण सतत तो जिंकू शकला. याच्या अनेक कारणांच्या मधलं एक फार वरचं कारण आहे, आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केलं. मग आपण कितीही पराक्रमी असू, पण आपण लढणार तलवारीने आणि येणाऱ्या आक्रमक बाबराकडे मात्र
लांब पल्ल्याच्या तोफा आहेत. आपण भान राखलं नाही. पुन्हा शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि असामान्य नेतृत्वातून हा भारत देश सांभाळला गेला, तरी इंग्रजांच्या भक्ष्यस्थानी पडलो. कारण पुन्हा आपण कितीही पराक्रमी असलो तरी इंग्रजांकडचं विज्ञान तंत्रज्ञान, त्यांच्या लांब पल्ल्याच्या बंदुका, त्यांचा आधुनिक तोफखाना, की ज्याची प्रगती विज्ञान तंत्रज्ञानामुळे होती, इथे आपण कमी पडलो. स्वातंत्र्यानंतरच्या भारताने मात्र हा धडा योग्य घेतलेला आहे. त्या स्वातंत्र्यानंतरच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटचालीची पायाभरणी प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. 6 ऑगस्ट 1945च्या हिरोशिमाच्या बॉम्बस्फोटानंतर आता यापुढचं जग पुन्हा म्हणून पूर्वीचं असणार नाही याचंही नेहरूंना भान होतं. म्हणून त्यांनी आधुनिक भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान धोरणाबरोबरच अणुशक्तीचा विकास, अवकाश तंत्रज्ञानाचा विकास आणि विज्ञान तंत्रज्ञानातल्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये पायाभरणी केली. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीला एवढं महत्व दिलं की ते अधोरेखित करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे खातं स्वतः पंतप्रधानाकडे असावं असा संकेत नेहरूंनी घालून दिला. परंतु तितक्याच दुर्दैवाने त्याच नेहरूंनी 1964 पूर्वी अणु चाचणी घेता येणं शक्य असूनही आणि नेहरूंनीच पाचारण केलेल्या आपल्या आण्विक कार्यक्रमाचे एक द्रष्टे मार्गदर्शक डॉक्टर होमी भाभा सातत्याने नेहरूंना सांगत होते की आपण आण्विक चाचणी घेतली पाहिजे, पण नेहरूंनी ती घेतली नाही. त्यामुळे 1967 मध्ये जो जागतिक पातळीचा अण्वस्त्र प्रसार बंदीचा करार झाला, त्यामध्ये त्यावेळी ज्या देशांकडे अण्वस्त्र होती त्यांनाच फक्त अण्वस्त्रधारी देश म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आणि अन्य सर्व आता देशांना अण्वस्त्र तयार करायला बंदी घालली. भारताने अर्थातच या करारावर सही करायला नकार दिला आणि हे धोरण बरोबरच आहे. पण आता नंतर चाचण्या आपण घेतल्या, पण आता आपली धडपड चालू आहे अण्वस्त्रधारी देश म्हणून अधिकृत मान्यता मिळवण्याचा. ती मिळत नाहीये आणि त्याला चीन बाधा निर्माण करतोय. चीनने अणु चाचणी 1964 सालीच घेतली. आता भारताला धडपड करावी लागते NSG ते न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपचा सदस्य होण्याची, आणि आता भारताला धडपड करावी लागते युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेचा नकाराधिकारासहित कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी. मध्ययुगाचा हा धडा शिकल्यासारखी भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली प्रगती मात्र प्रत्येक भारतीयाला एक सारखा अभिमान वाटावा आणि त्यापेक्षा मुख्य म्हणजे आत्मविश्वास तयार व्हावा अशीच आहे. आपण अणु चाचणी घेतल्यावर कोणतंही कारण नसताना अमेरिकेने भारताला समृद्ध युरेनियम पुरवण्याचा करार मोडला आणि आता आम्ही तुम्हाला समृद्ध युरेनियम देणार नाही असं सांगितलं. तर भारतीय शास्त्रज्ञ म्हणाले ठीक आहे, आणि त्यांनी केरळच्या समुद्र किनाऱ्यावर सापडणाऱ्या वाळूमध्ये थोरियम नावाचं मूलद्रव्य आहे. त्या थोरियम पासून आधी प्लुटोनियम आणि नंतर प्लुटोनियम पासून युरेनियम आणि त्यात सुद्धा
आण्विक प्रक्रियांसाठी लागणारा युरेनियम म्हणजे युरेनियम 235 हे तयार करण्याची सर्व प्रक्रिया भारतीय शास्त्रज्ञांनी या भारतातच तयार केली. त्याच 11 मे 1974च्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने कॅनडावर सुद्धा दबाव आणला की अणुभट्टी चालवण्यासाठी जे विशिष्ट प्रकारचं हेवी वॉटर लागतं ते पुरवण्याचा कॅनडा भारत करार होता. पण अमेरिकेच्या दबावामुळे शीतयुद्धाच्या त्या कालखंडामध्ये कॅनडाने आता हेवी वॉटर देण्याविषयीची आपली असमर्थता व्यक्त केली. पुन्हा भारतीय शास्त्रज्ञ म्हणाले ठीक आहे, आणि भारतीय शास्त्रज्ञांनी समुद्रातलं खारं पाणी त्यावर प्रक्रिया करून हेवी वॉटर तयार करण्याचं काम स्वतः फत्ते केलं. हीच गोष्ट आपल्या अवकाश क्षेत्रातल्या प्रगतीची आहे. 1974 मध्ये आर्यभट्ट या उपग्रहापासून सुरुवात होऊन आजचा भारत कुठल्या कुठे पोहोचलाय. तरी आर्यभट्ट हा भारताने सोडलेला पहिला उपग्रह आणि त्यालाही नाव आर्यभट्ट सुचलं ही एक आनंदाचीच बाब आहे. पण भारताचा अवकाश कार्यक्रम 1950च्या दशकात तिकडे तिरुवनंतपुरमच्या जवळचं केंद्र थुंबा इथे सुरू झाला. कारण अवकाशामध्ये रॉकेट सोडायला जी एक विशिष्ट भौगोलिक जागा आणि तिचा कोन लागतो ती अचूक जागा थुंबा इथे मिळाली. त्या जागी होतं एक चर्च. त्या चर्चच्या फादरना भारतीय शास्त्रज्ञांनी विनंती केली की भारताच्या आण्विक कार्यक्रमासाठी ही जागा हवी. त्यांनी ती आनंदाने देऊ केली. 1950च्या दशकात एका बुधवारी एका पेन्सिलच्या आकाराच्या रॉकेट सोडून भारताचा अवकाश कार्यक्रम चालू झाला. तो आज स्वतःच्या बळावर स्वतःच्या बुद्धीने कुठल्या कुठे पोचलाय. उदाहरणार्थ त्यामध्ये एकेवेळी खूप अद्ययावत प्रकारचं रॉकेट, त्याचं शास्त्रीय नाव PSLV आणि नंतर GSLV आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड प्रॉपेलंट लागतं आणि ते ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे उणे 272 डिग्रीज ला ते ठेवावं लागतं. या तंत्रज्ञानाचं नाव क्रायोजेनिक तंत्रज्ञान आणि ते वापरून केलेल्या रॉकेटचं नाव क्रायोजेनिक रॉकेट. ते देण्याविषयी भारत आणि सोव्हिएट रशियाचा करार होता. पण 1991 मध्ये सोव्हिएट रशिया आधी कोलमडला आणि नंतर पृथ्वीच्या पाठीवरून संपला. उरला तो त्यावेळी मागे प्रचंड समस्या असलेला रशिया. त्या रशियावरही त्या काळात अमेरिका दबाव आणू शकली की हे क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारतीयांना देऊ नका. त्यामुळे रशियाने असमर्थता दर्शवली आणि पुन्हा भारतीय शास्त्रज्ञांनी हे आव्हान पत्करलं आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रायोजेनिक तंत्रज्ञान आणि नंतर मिसाईलचं सर्व तंत्रज्ञान म्हणजे पार आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्र सकट सर्व यशस्वी करून दाखवलं. या वाटचालीचा सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावा असा नवा मुक्काम, नवा अध्याय म्हणजे 27 मार्च ची मिशन शक्ती ही चाचणी. भारत म्हणत राहणार की हे आमचं सर्व शांतता आणि अवकाश शस्त्रमुक्त ठेवण्याचा कार्यक्रम आहे. तरी पण वस्तुस्थिती ही आहे की चीननी 2007 साली आणि बेकायदेशीरपणे अशा प्रकारे अवकाशातला उपग्रह नष्ट करण्याची आपली चाचणी घेतली होती. तो भारतालाही थेट धोका आहे. तेव्हा मिशन शक्ती हा चीनलाही पाठवलेला निरोप आहे, पाकिस्तानलाही पाठवलेला निरोप आहे
नवा भारत नवी उत्तुंग झेप घेण्यासाठी आता सज्ज आहे.